जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज लवकरच स्टुडिओवरती आलो, जवळपास सकाळच्या 10 वाजता स्टुडिओवरती आलेलो. नॉर्मली 11-12 पर्यंत येतो. सो एक स्केच आपल्याला काल तुम्हाला 2 स्केच दाखवले होते. A4 साईजचे 2 स्केच आपल्याला करायचे होते. त्यातले एक आपण काल फिनिश केलं होतं, आज एक करणार आहोत. सो त्यासाठी लवकर आपण आलो. आणि त्यानंतर एक मोरपीसचं जे आपण हे केलेलं काय म्हणतात मोबाईल कव्हर केलेलं रेझिनवालं, ते आता सुकायला ठेवलंय मी रात्रीच. एकदा आपण चेक करूया सुकलंय का नाही प्रॉपर. तुम्हाला पण दाखवतो ते काय केलंय आपण ते. सो असं हे झाकून ठेवायला लागतं, नाही तर ते लिक्विड असतं त्याच्यावरती काय पडलं तर ते खराब होऊ शकतं. तुम्ही कवर बघू शकता. थोडं चेक करतो ते सुकलंय का नाही. थोडं अजून चिपचिपीत वाटतंय, म्हणजे पूर्ण सुकलेलं नाहीये. थोडा अजून याला आपण टाइम देऊया, 2-3 तास अजून सुकायला. त्यानंतर मग प्रॉपर तुम्हाला दाखवतो. पाहिजे ते कवर पूर्ण सुकल्याशिवाय ते प्रॉपर असं होत नाही. नाहीतर समजा तुम्ही मध्येच हात लावला त्याला तर तुमचे डाग वगैरे हाताचे डाग येऊ शकतात. एकदा ते प्रॉपर सुकल्यानंतर ते वॉटरप्रूफ होतं, त्याच्यावरती पाणी पडलं तरी काय प्रॉब्लेम नाही, किंवा तुमचा हात लागला तरी काय इश्यू नसतो त्याला. सो प्रॉपर असं मिनिमम 1 दिवस पूर्ण सुकायला द्यायला लागतो, 20-25 तास तरी. सो आता बघूया ते सुकल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवेल. सो तोपर्यंत आता आपण एक स्केच सुरू करूया. जे काल 2 स्केच आपण केले होते त्यातले एक कम्प्लीट झाले, एक अजून आपल्याला फिनिश करायचं. पहिलं वाला तुम्हाला दाखवतो स्केच. जसं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच. 1 मिनिट. तर तुम्ही बघू शकता हे फर्स्ट वाला स्केच आहे, आणि दुसरं स्केच फक्त आउटलाईन करून झाली. आता मला शेडिंग वगैरे पूर्ण फिनिश करायचं. सो मी आता फटाफट हे कामाला लागतो. 2 hours later. तर फायनल मित्रांनो, आपले दोन्ही पण A4 साईजचे स्केच कम्प्लीट झालेले आहे. तुम्हाला एकदा दाखवतो. सो तुम्ही बघू शकता हे आपलं पहिलं स्केच तुम्ही सकाळी बघितलंच, आणि हे आता आपण फिनिश केलंय. सो हे स्पेशली गुरुपौर्णिमा स्पेशल ऑर्डर होती आपल्याला, आणि एकाच क्लायंटने 2 स्केचचे ऑर्डर केलेले, म्हणजे 2 त्यांचे सर असतील त्यांना ते गिफ्ट देण्यासाठी ऑर्डर केलेले. ते संध्याकाळी येणार आहेत आता घ्यायला. सो आता त्यांना पहिल्यांदा फोटो वगैरे पाठवतो, त्यांचं कन्फर्मेशन आल्यानंतर मग त्याला फ्रेम वगैरे करून गिफ्ट रॅप करून ठेवून देतो. नंतर कस्टमर आले की त्यांना देऊन टाकू. सो पहिले फटाफट यांचे फोटो वगैरे काढून घेऊया. म्हणजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो, कारण कस्टमरला जर ते स्केच आवडलं तरच त्याच्यानंतर फ्रेम वगैरे करायचं काम करतो. कारण एकदा जर फ्रेम केली आणि स्प्रे वगैरे केला तर त्याच्यानंतर आपण चेंजेस करू शकत नाही. त्यामुळे स्केच केल्यानंतर पहिले फोटो वगैरे मी कस्टमरला पाठवत असतो. त्यांचं ओके आलं त्यानंतरच आपण फ्रेम करतो. दोन्ही फोटो सेंड झालेले आहेत, आणि त्यांचा रिस्पॉन्स आला. त्यांना काय चेंजेस हवे असतील तर आपण करूया, नसेल चेंजेस वगैरे सगळं ओके असेल तर मग फ्रेम करून घेऊया पटकन. A few moments later. त्या दोन्ही पण स्केचचे फोटो आपण कस्टमरला पाठवले होते. थोडेसे त्यांनी चेंजेस सांगितले होते, ते आपण केले. आणि सगळं फायनल वगैरे झालं तर फ्रेम करायची. त्या अगोदर आपण स्प्रे करतो. स्प्रे का करतो ते तुम्हाला माहिती असेलच, नसेल माहिती तर मागचे व्हिडिओज बघू शकता. तो स्प्रे पटावट आपण करून घेऊया, त्यानंतर फ्रेम करूया आणि गिफ्ट रॅप करून ठेवूया. नंतर कस्टमर आले की त्यांना ते आपण देऊन टाकूया. आणि आपली एक स्टुडंट पण येणार आहे स्केच करण्यासाठी. त्याची ऑर्डर तुम्ही 2-3 व्हिडिओज मागे पण बघितलं असेल. त्याला A2 साईजची एक ऑर्डर आली होती. सो ती आज ऑलमोस्ट त्याची फिनिश होईल असं वाटतंय, कारण थोडाच पार्ट बाकी आहे. सो ती फिनिश करायला येणार आहे. सो ते स्केच झाल्यानंतर पण तुम्हाला बघायला मिळेल की आपले स्टुडंट्स पण किती चांगलं स्केच करतात ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला पटापट आपण आधी फ्रेम वगैरे करून घेऊया. 1 hour later.